चिन्ह जे काही येईल ते चिन्ह आपल्या माध्यमातून लवकरात लवकर जनतेपर्यंत आम्ही पोहोचवू। बांधल मंगलदास बांधल म्हटले चर्चा वरिष्ठवरती सुरू आहेत, तर खाते पक्षात आहेत का? मला काहीच कल्पना नाही। अशा सोर्सेसपेक्षा मी बैठकीत होतो त्यामुळे मी तुम्हाला खरं सांगतो। या बातम्या का पेरण्यात आल्या याविषयी मला कल्पना नाही देता येणार, पण ही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा या गोष्टींची चर्चा केली जाते तेव्हा नक्कीच आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाचा दरारा, त्यांच्या जनमानसात असणारी प्रतिमा या दोन्ही गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखित होतात जर अशा बातम्या पेराव्या लागत असतील। त्यांना माझ्या शुभेच्छा। हे लवकरच तुमच्या समोर येईल। माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आम्ही मूव्ह केलेलं आहे आणि लवकरच आम्हाला जे काही चिन्ह आहे यातले जे पर्याय आहेत हे पर्याय दिलेले, त्यातलं जे चिन्ह समोर येईल ते चिन्ह लवकरात लवकर तुमच्या समोर आणलं। आजच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून ठामपणे आपल्याला सामोरं जायचंय आणि त्याचबरोबर मुळात सत्ताधारी पक्षामध्ये, भारतीय जनता पक्षामध्ये जी एक घबराटीची परिस्थिती खरी तर आहे। एकीकडे जरी 400 पार सांगितलं जात असलं तरी बिहारमध्ये जे घडलं, झारखंडमध्ये जे घडलं, नुकतंच महाराष्ट्रात जे घडलं, जर अबकी बार 400 पार असतं तर या पद्धतीनं पक्ष फोडण्याची, काही मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची, काही पक्ष पळवण्याची ही गरज का पडली असती? ही साधी सरळ गोष्ट ही जनतेला पुरेपूर ठाऊक आणि ही जनतेपर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी असणार। काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी दिली, प्रभारी महाराष्ट्रात बसून आहे, काही चर्चा झाली या संदर्भात? नाही, या संदर्भात कोणतीही चर्चा नव्हती आज। या माध्यमातून हे जे मेळावे आहेत, हा जो विचार आहे आणि ही जी भूमिका ही महाराष्ट्राच्या, खरं तर हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा आमच्या सगळ्यांकडून येणाऱ्या भविष्यकाळात हा केला जाणार आहे। म्हणतात की जर विलनीकरण करायचं असेल तर अजित पवार गटात करा अशी टीका आता ते करतात। शुभेच्छा माझ्या त्यांना। किती जागा लढवायच्या लोकसभेच्या? यामध्ये आधी आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की महाविकास आघाडीचं जे जागा वाटप आहे यामध्ये जवळपास 40 जागांवर एकमत झालेलं आहे आणि 8 जागांवर चर्चा सुरू आहे। याचं एकदा संपूर्ण वाटप झाल्यानंतर तेही चित्र आपल्या समोर येईल। सर, दिल्लीच्या वेशीवर शेतकरी पोहोचले आहेत, हमीभावाचा कायदा करावा अशा पद्धतीची मागणी पुढे होताना दिसते, काय? ही कालची मला वाटतं राहुलजी गांधी यांची घोषणा ही फार महत्त्वाची आहे आणि ज्या पद्धतीनं केंद्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्यासारखे चेहरा हा वारंवार जो समोर येतोय हा शेतकऱ्यांपासून लपून राहिलेला नाही। दिल्लीच्या सीमेवर सुद्धा ज्या पद्धतीने बॅरिकेड्स लावण्यात आले, कालही ज्या पद्धतीनं अश्रुधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा करण्यात आला, हा कुठेतरी एक रोष सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात आहे। एकीकडे केंद्र सरकार किसान सन्मान म्हणतं आणि दुसरीकडे जर शेतकऱ्यांना असं वागवत असेल तर जी अवस्था आपण देशभरात बघतो तीच अवस्था महाराष्ट्रात आहे। कापूस उत्पादक शेतकरी असेल, कांदा उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, या प्रत्येकाच्या स्वप्नांची राख रांगोळी करण्याचं काम हे होतंय आणि जेव्हा शेतकरी स्वतःच्या न्याय हक्कांसाठी मागणी करतो तेव्हा त्याच्यावर अश्रुधूर आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा होत असेल तर मला वाटतं हा सर्वसामान्य बळीराजा या आगामी निवडणुकीमध्ये